रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर आज संसद येथे ही पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषदेचा विषय आहे सन 2009 मध्ये संसद येथे प्रभू श्री राम जन्मोत्सव निमित्त रामनवमीची शोभायात्रा निघाली होती आणि दुर्दैवानं त्या शोभायात्रेमध्ये दंगल घडली होती आणि त्यावेळेस जे काही गुन्हे दाखल झाले त्या सर्व गुन्ह्यामध्ये मला प्रमुख आरोपी करण्यात आलं होतं। कालांतरानं जवळपास सर्व गुन्ह्यामध्ये मला खोटं बोलण्यात आलं आणि माझ्याविरुद्ध खोटे आरोप लावून मला प्रमुख आरोपी करण्यात आलं हे सिद्ध झालं। परंतु दिनांक 1 जुलै रोजी माझ्यावर केस नंबर 70/9 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात मला प्रमुख आरोपी केलं होतं। त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मला निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्या आदेशात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय यांचे श्रीमती गडिया मॅडम यांनी स्पष्टपणे हे नमूद केलं की माझा या आरोपात तक्रारीत नाव नाही, FIR नाव नाही, साक्षीदाराच्या बयान, पुरवणी बयान, न्यायालयीन बयान कुठेही नाव नाही, घटनास्थळ पंचनामा चुकीचा आहे, कुठल्याही प्रकारची रिकव्हरी नाही। ज्या दिवशी मला अटक करण्यात आलं त्या दिवशी पोलिसांकडे जे साक्ष पुरावा होता त्या साक्ष पुराव्यावर तारखेमध्ये खोडतोड करून म्हणजे बनावट आणि खोटे कागदपत्र तयार करून मला अटक करण्यात आली होती आणि माझी ती अटकसुद्धा बेकायदेशीर, गैरकानूनी आणि इलिगल होती असे स्पष्ट रिमार्क माननीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती HJ रामगडिया मॅडम यांनी दिले आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित चौकशी अधिकारी ज्ञानेश्वर कडू यांच्यावर या न्याय निर्णयावरून योग्य ती कारवाई करावी असंही त्या आदेशात त्यांनी नमूद केलं आहे। शेवटी 17 वर्ष या लढाईमध्ये संकटात लढल्यानंतर मला न्याय मिळाला आणि त्यामुळे आज मी ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि अशा प्रकारे हे जे पोलिसी अत्याचार आहे, पोलिसी ॲट्रॉसिटी आहे, ही गोरगरीब सामान्य मध्यमवर्गीय लोकांवर, कार्यकर्त्यांवर, नागरिकांवर होऊ नये यासाठी मी हे लढा दिला आहे। या लढ्यामध्ये मला जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केला आहे मी त्या सर्वांचा आभारी आहे आणि यापुढे पोलीस असो की प्रशासन असो की राजकीय नेते असो कोणीही सूडबुद्धीने कोणावर असा अन्याय अत्याचार करू नये हे सुद्धा मी सूचना देऊ इच्छित आहे। अशा प्रकारे हे प्रकरण संपला आणि भाऊ आपला सर्वप्रथम पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं की भाजपाकडून मला कोणतीही मदत मिळालेली नाही। आपण पुसद तालुक्याचे एकमेव भाजपाचे नेते होते, आपल्याला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कोणतीही मदत मिळाली नाही आणि आपल्यावर अन्याय, अत्याचार, सर्वपणे खोटे गुन्हे दाखल झाले। याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमचे जे नेते असतात ना ते स्वतःच्या पोट भरण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी काम करतात। फार क्वचितच 100मधून 2 ते 3% असे लोक राहतात जे प्रामाणिक राहतात आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात। परंतु दुर्दैवानं यवतमाळ जिल्ह्याचा एकही भाजप नेता अशा प्रकारे माझ्या संकटात कधी आला नाही आणि कुणीही मला साथ दिलेली नाही हे मी स्पष्टपणे नमूद करतो। भाऊ आत्ताही आपण सामाजिक चांगल्या प्रकारचे मोठे नेता आहेत, आता जर तुम्हाला भाजपानं पुन्हा बोलवलं आणि आपल्याला संदेश पाठवला तर आपण भाजपामध्ये पुन्हा जाणार का? ही भाजपा जर अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणीजींची असतील, ही भाजप जर अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचारांची वैचारिक पातळीवर असलेली भाजप असती, या भाजपमध्ये जर व्यक्तिपूजा नाही विचाराला महत्त्व असतं तर मी भाजपमध्ये गेलो असतो। मी भाजपमध्ये यासाठी आलो होतो की भाजप ही काँग्रेससारखी व्यक्तिपूजा करत नव्हती, ती वैचारिक पार्टी आहे, भाजप याला विचारधारेला महत्त्व आहे म्हणून मी भाजपमध्ये गेलो होतो आणि भाजपची ती विचारधारा आजच्या घडीला वर्तमानमध्ये हरवली आहे, संपली आहे। त्यामुळे मला आता यापुढे भाजपमध्ये जाण्याची इच्छा माझ्यावर जे काही हे अन्याय अत्याचार झाले होते आणि त्याच्यात मी 17 वर्ष लढाई केल्यानंतर हा जो परिणाम मला मिळालेला आहे
यावरून आता पुढे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई करणार आणि पुन्हा त्याला शेवटपर्यंत नेणार. मला अपेक्षा काही नाही आहे, फक्त एवढीच अपेक्षा आहे की अशा प्रकारे कारवाई करून जे असे दुष्ट लोक आहेत जे कोणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही निर्दोष व्यक्तीला परेशान करतात, संकटात टाकतात, खोटे गुन्हे दाखल करतात किंवा त्रास देतात, त्यांना अद्दल घडली पाहिजे. ज्या लोकांकडून आपल्याला त्रास झाला त्यावेळी त्यांच्याबद्दल आपला काय भावना आहे आता सध्याची पुढची भावना? त्या म्हणजे पोलीसवाले ना, मी आता सांगितले त्यांच्यावर योग्य राजकीय निर्णय नेतेही होते काही. हां, राजकीय जे नेते आहेत त्याच्यातले एक वरिष्ठ नेते आता त्यांना मनोहर भाऊ त्यांच्या बाबतीत आता रागद्वेष यासाठी सोडला आहे की ते आता त्यांची तब्येत बरोबर नाही आणि आयुष्याच्या शेवटला आहेत ते, म्हणजे त्यांचे 75 वर्षाचं वर वय झाल्यामुळे. तर त्यांच्याबद्दल माझी काही द्वेष भावना नाही आहे, पण त्यांच्यासोबत ज्या कोणी राजकीय नेत्यांनी माझ्यावर अन्याय करताना सहभागी होते त्यांना